हॅलो, चला तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर चला आजच्या दिवसाची सुरुवात करते मी चहा पिऊन. आणि आजच्या दिवसामध्ये खूप काही इंटरेस्टिंग होणार आहे. मी तुम्हाला ते व्हिडिओच्या शेवटपर्यंत दाखवते. पहिला काही मला एक ब्लाऊज शिवायचा आहे, तो पण मी शिवून घेते आणि तुमच्यासोबत शेअर करते की आज दिवसभरात काय होते ते. आता अहो घरी आले तर त्यांच्यासाठी मी ते जेवण बनवलं आहे. हे डाळ आहे आणि हे दोन काही भाज्या आहेत आणि चपाती भात वगैरे आहे. तर आता त्यांना जेवायला दिले. बाहेर पाऊस खूप जोराचा येतोय. चला तर मी तुम्हाला पाऊस दाखवते बाहेरचा. तर एवढा जोराचा पाऊस येत होता ना, आणि पाऊस पडला किती 5 मिनिट फक्त बाहेरचे कपडे आतमध्ये घेईपर्यंत. आणि हे बघा रस्ता पूर्ण ओला केला, बारीक बारीक चालू आहे आणखी. तर बघू आता पाऊस राहतो की जातो मला कामावर जाईपर्यंत. मी तुम्हाला दाखवते शेवटपर्यंत, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता मी जाते पार्लरला आणि पाऊस चालू आहे. पाऊस तर ना कधी पण पक्का पण येते. अचानक घरून निघताना पाऊस येतो आणि आता तर खूप पाऊस आहे. तरी पण बघू आता मी जाते करते ओपन. चला आत्ता मी पार्लरमध्ये पोहोचले. म्हणजे मला बराच वेळ झाला पार्लरमध्ये पोहोचून. आणखी एक क्लायंट येणार आहे. आत्ता अपॉइंटमेंट आहे. हेअर वॉश आणि ब्लो ड्राय आहे ओनली. तर बघू आता काय होतं, क्लायंट कधी येतं. मी वेटिंगच करते, बराच वेळ झालं. आणि माझं असं चाललं आहे ना आता थोडंसं म्हणजे घर डेकोर करायचं आणि गौरी गणपती येते याचं पण डेकोरेशनची थोडीशी तयारी चालू आहे आता आमच्या घरामध्ये. तर बघू आमच्याकडे गौरी कशा असतात त्या पण मी तुम्हाला यावर्षी दाखवून देते. कारण माझं खूप दिवस चालू होते की मी ब्लॉगिंग स्टार्ट करू की नको. माझे ब्लॉग्स कोणी बघतील का नाही असं मला खूप दिवस झालं वाटायचं. पण नाही, फायनल मी स्टार्ट केलं. चला असं म्हणलं, ज्याला बघायचे त्यांनी तर बघतील, नाही बघायचे ते नाही बघतील. यासाठी मी स्टार्ट तर केलेलं आहे आता. आणि आता आम्हाला कधी 1-2-3 तारखेला डेकोरेशनचे सामान आणायला जायचे. ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. आम्ही कुठे जाणार आहोत मार्केटमध्ये सामान घ्यायला. दरवर्षी ना आम्ही तेच डेकोरेशन करतो. पण यावर्षी थोडंसं नवीन आणि थोडंसं म्हणजे प्रोफेशनल टाईपमध्ये करायचं बघतो आहे. अजून असं काही ठरलेलं नाही. बघू ChatGPTवरती वगैरे अगोदरच्या फोटो वगैरे टाकून बघू कसं होतं कसं नाही. आणि आज ना माझं एक पार्सल आले आणि पार्सल घ्यायला जायला मला 10 मिनिट बाकी होते कारण शौर्य झोपला होता, म्हणून मी पार्सल घ्यायला नाही गेले. मग मी ताईला घ्यायला लावलं पार्सल. आणि मी इकडं पार्लरमध्ये येताना पार्सल तिथंच ठेवलं की मला आता चाललं आहे की माझं पार्सल कसं आलं असेल कसं. मला एवढी एक्साइटमेंट असते ना पार्सल ओपन करायची. मला असं वाटतं की कोणीतरी ते मला गिफ्टच दिले आणि मी त्याची अनबॉक्सिंग करते असं वाटतं. मी स्वतः पे करूनसुद्धा मला असं वाटतं. तरी पण आता बघू, घरी जाताना मी पार्सल वगैरे घेऊन जाणार आणि याचं पार्सल काय आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करते. खूप छान पार्सल आहे कारण माझ्याकडे त्या वस्तू होत्या तरी पण मला घ्यायची आवश्यकता वाटली. मी ना एकदा घ्यायला लागले ना त्याच गोष्टी घेत असते. तरी पण बघू माझ्या पार्सलमध्ये काय आले, कारण 2 पार्सल आज येणार होते पण त्यातलं एकच रिसीव झालेलं आहे. मला काय आलेलं आहे ते पण मी तुम्हाला पुढे दाखवते. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कंटिन्यू करा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. चला तर काहीच फायनली माझं पार्सल आलेलं आहे आणि मी ओपन करते आत्ता. कारण आज एवढी एक्सायटेड होते ना या पार्सलसाठी. मला सकाळपासून मी कधी जाते, कधी घेते, कधी ओपन करते, माझं हेच चाललं होतं. फायनली मी ओपन करते आणि आपला हॉल व्हिडिओ पण मी बनवणार आहे. पण तो आपला आठवड्याला एक हॉल व्हिडिओ येत जाईल. बघू आता कशी आली. खूप मोठी वाटते यार, साईज तर बसणार नाही. 38 साईज दिली त्यांनी, चेंज करायला लागेल. बघू तरी पण पॅट टाकून. ओ भाई साहब, खूप मोठी साईज दिली त्यांनी. माझा पाय एवढा मोठा नाही आहे, तरी पण ट्राय करायचं. अरे बसून गेली ट्राय केल्यानंतर. एक मिनिट दाखवते तुम्हाला कशी बसली ते दाखवते. एकच मिनिट. अँड इज कम्फर्टेबल, इट्स जस्ट नॉट. बघा अशी काही बसलेली आहे, अशी दिसते. कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगा. मस्त बसलेली आहे.
एवढी छान तर काही वाटत नाही, पण डेली यूजसाठी ठीक आहे. सगळं असं हेअर्स पण आहे अशी छानपैकी. मला तर आवडली. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. छान वाटते. आय एम कम्फर्टेबल, सो कम्फर्टेबल. ॲक्च्युली ना मी आता एक पार्सल ओपन केलं आणि लगेच माझं दुसरं पार्सल आले. आता त्यांनी खाली बोलवलं, तर चला ठीक आहे, लगेच आता आपण जाऊन पार्सल घेऊन येऊ. त्यात काय आहे ते मी दाखवतेच तुम्हाला, तर व्हिडिओ बघा पूर्ण. मला तर याच ठिकाणी आपलं दुसरं पण पार्सल आलेलं आहे. मी ओपन करते. एवढी एक्सायटेड असते ना पार्सल आलं की. हे किचनसाठीच आहे. हे असे काही मागवले, तर बघू याला जॉईन करायचं. तर पहिले जॉईन करून घेते. ओ भाई साहब, ये तो मेरे से निकलेगा ही नहीं. टाइम लगेगा, निकालती हूँ पहिले. फायनली मी जॉईन करते याला. आत्ता निघलेला आहे. बघू जॉईन करता येतं का. कष्ट तर तसे प्रत्येक गोष्टीत करायलाच लागतात. हे आपलं पार्सल तर आलेलं आहे, एकदम छान. त्याला मी आउट ऑफ 10/10 देईल. खूप सुंदर आलेलं आहे. मला खूप आवडत होतं हे. माझ्याकडनं होतं खूप दिवसापासून. चला तर लगेच ऑर्गनाईज पण करून ठेवू आपण याला. मला कालच्या व्हिडिओमध्ये माझे पार्सल वगैरे दाखवले आणि मला व्हिडिओचा शेवट करून नाही झाला, तर मी कालच्या व्हिडिओचा आज शेवट करते. तर आज सकाळी ना मी नाश्त्यामध्ये इथं काय असे तर्री पोहे बनवलेले आहेत. तर आज ना तर्री पोहे घ्यायची खूप इच्छा होती आणि मटकी तर काही भेटलीच नाही. तर चला म्हटलं कशाची तर तर्री बनवायची आपल्याला, म्हणून मसूरची डाळ टाकून आतमध्ये तर्री बनवलेली आहे आणि मी नाश्त्यामध्ये तर्री पोहे बनवले. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.